रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील परहूर इथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने जागतिक जल दिनाचं औचित्य साधून आज शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी श्री समर्थ कृपा वृद्धाधाम हॉटेल कृषी फलोत्पादन सिंचन पणन यावर आधारित जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याच्या अनेक समस्या कारणीभूत आहेत। जलद शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जलस्रोतांमध्ये प्रदूषण वाढलं आहे, ज्यामुळे ते जल वापरण्यासाठी अयोग्य झालं आहे। या व्यतिरिक्त अकार्यक्षम शेती पद्धती आणि भूजलाचा अतिरेकी उपसा यामुळे जलस्रोत कमी झाले आहेत। मागील 4-5 वर्षांपासून जागतिक हवामान बदलाचा फटका, ग्लोबल वॉर्मिंग, आंबा, भाजीपाला, फळं, कडधान्य व सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर होत आहे। परिणाम कृषी फलोत्पादनातील शेतकऱ्यांचं उत्पादन घटून ते 50% आलं आहे। उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत। तसंच कोकणातील हापूस आंबा व कर्नाटक आंबा यामधील चव फार वेगळी असून तो दिसायला एकसारखाच दिसत असल्यामुळे बाजारात नागरिकांची फसवणूक होत आहे। ती फसवणूक थांबवण्यासाठी कर्नाटक आंब्यांवर कर्नाटकचे स्टिकर लावावे व कोकणच्या हापूस आंब्यावर कोकण हापूसचे स्टिकर लावावे। APMC इथे विक्री केंद्र सुरू करणे गरजेचे असून जिल्हा व तालुका पातळीवर विक्री केंद्र असावीत अशी मागणी पणन विभागाकडे करण्यात आली आहे, असं यावेळी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितलं। किंवा हा आपल्याला दुरुस्त करायचा जो आहे हे दुरुस्त करावं लागेल। कारण काय की इथे आपल्या इथे समोर इथे बाजूला आपल्या इथे इतके शास्त्रज्ञ अवेलेबल आहेत आणि जे आपापल्या क्षेत्रात अतिशय संशोधन करतात आहे, पण ते संशोधन जे जोपर्यंत आपण ऐकून आणि त्याला इम्प्लिमेंट करत नाही म्हणजे त्याला आपण वापरात आणत नाही तोपर्यंत त्याच्या संशोधनाचा उपयोगच नाही। ते संशोधन आहे ते त्यांनी खूप वर्ष त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून ते त्यांच्या अनुभवात झालेले आहे। त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी जे सांगेल ते तसंच आपण आपल्या शेतीत वापरणं हे अतिशय गरजेचं आहे। ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत असे प्रॉब्लेम येतच राहतील। कारण काय की हे जागतिक हवामानाचं रोजच्या रोज लोकांना वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी वाढ लागते, वाहनं नवी लागतात आहे। आपण पहिलेच बघायचो इथे आपण ज्यावेळेला अलिबाग ट्रेव्हर्स जायचो रस्त्यावर कोणीच राहायचं नाही, कोणीच नसायचं, सगळे सायकलीने जायचे किंवा आपण आता रोजच्या रोज बघतो की इतके सगळे वाहनं चालले आहेत। सगळ्यात अतिशय उत्तमच आहे आणि आपण अजून त्याला कसं उत्पादन कसं वाढेल, आपण असं उत्पादन कसं वाढवू शकतो याच्यावर तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि आपली भरभराट करून घ्या आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द